तुम्ही कधी अंडी न उकडता डायरेक्ट अशी ग्रेव्हीत अंडी फोडून भाजी बनवली आहे का? ही भाजी जेवढी झटपट तयार होते तेवढीच टेस्टला जबरदस्त लागते. आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एका वेगळ्या पद्धतीने अंडा मसाला रेसिपी. अंडा मसाला बनवण्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला व 2 मोठे चमचे तेल टाकून घेतले. तेल गरम झाले की खड्या मसाल्यांमध्ये 4-5 काळी मिरी, दालचिनी व 2 तेजपान टाकले. खडा मसाला चांगला भाजला की मीडियम साईजचे 3 कांदे चॉप करून टाकले. कांदा व खडा मसाला चांगला खरपूस भाजला की टाकलेले खडे मसाले काढून घ्यायचे, कारण आपण डायरेक्ट ग्रेव्हीत अंडे फोडणार आहोत. आता सुक्या मसाल्यांमध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा घरचा मसाला, 1 चमचा गरम मसाला व धनेपूड टाकून चांगले मिक्स करायचे. मी 2 टोमॅटोची मिक्सरला पेस्ट बनवून घेतली आहे, तीही टाकली. चवीपुरतं भाजीला मीठ टाकून चांगलं मिक्स करून घेतलं. अर्धा चमचा आले लसूण पेस्ट टाकून चांगली भाजून घेतली. आता झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत मसाला चांगला शिजवून घ्यायचा. मसाला चांगला शिजला की भाजी टेस्टी बनते. आता जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं गरम पाणी घालून एक उकळी येऊ द्यायची. आता वरून थोडा चिकन मसाला व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. चांगलं मिक्स करून घ्यायचं, कारण एकदा अंडी ग्रेव्हीत फोडली की आपण भाजी हलवणार नाही. मी इथं 5 अंडी घेतली आहेत. ती आता ग्रेव्हीत फोडून घेऊ. ही भाजी कोणतेही वाटण न करता व अंडी न उकडता एकदम झटपट टेस्टी तयार होते. फोडलेल्या अंड्यावर चवीला मीठ व थोडं लाल तिखट टाकून घ्यायचं. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची व झाकण ठेवून भाजी 7 ते 8 मिनिट लो फ्लेमवरती शिजवून घ्यायची. तयार भाजी तुम्ही चपाती, भाकरी, रोटी, भात कशाबरोबरही खाऊ शकता. ही भाजी भाताबरोबर एकच नंबर लागते. ही रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा व व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की कळवा ही आगळी वेगळी रेसिपी कशी वाटली.